So let us see our next point: applications of differential equation. It is first example: the velocity of a particle is given by v equals to t square minus 6t plus 7. Find the distance covered in 3 seconds initially x equals to 0 when t equals to 0. Let us see what is given part. Given by the काय दिले आपल्याला, the velocity of particle is given by, म्हणजे दिलेला पार्ट ॲज इट इज लिहितो पहिला. देताना velocity is denoted by v. दिलेलं आपल्याला काय, t square minus 6t plus 7 and we have to find the distance covered in 3 seconds. 3 सेकंदामध्ये किती डिस्टन्स कव्हर झालंय तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आणि इनिशियली म्हणजे ऍट रेस्ट पोझिशन, म्हणजे वेलॉसिटी 0 असताना, रेस्ट म्हणजे काय, वेलॉसिटी काही नाही, म्हणजे पार्टिकल जो आहे तो एका जागी आहे. इनिशियली एक्स ची व्हॅल्यू 0, म्हणजे डिस्टन्स जो आहे तो काहीच कव्हर झाला नाही इनिशियली, आणि टी इक्वल टू 0 ही कंडिशन दिलेली आहे. आता काय फाइंड आउट करता मला, फाइंड डिस्टन्स कव्हर. डिस्टन्स म्हणजे आपण एक्स म्हणतोय, एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची कधी, ऍट 3 सेकंड, म्हणजे 3 सेकंदानंतर डिस्टन्स किती कव्हर झालाय तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आता देताना वेलॉसिटी दिलेली आहे v इक्वल्स टू टी स्क्वेअर मायनस 6t प्लस 7 विच इज वेलॉसिटी. बट वेलॉसिटी म्हणजे काय, व्हॉट इज डेफिनेशन ऑफ वेलॉसिटी. वेलॉसिटी इज नथिंग बट द रेट ऑफ अ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. बरोबर, म्हणजे डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे वेलॉसिटीला आपण dx अपॉन dt म्हणतोय बाय डेफिनेशन ऑफ वेलॉसिटी. काय, वेलॉसिटी इज द रेट ऑफ अ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट, म्हणजे dx अपॉन dt याला वेलॉसिटी आपण म्हणतोय, v म्हणतोय, आणि ती दिलेली आहे टी स्क्वेअर मायनस 6t प्लस 7, म्हणजे वेलॉसिटी म्हणजे dx अपॉन dt लिहिला बाय डेफिनेशन ऑफ वेलॉसिटी. इथून आपल्याला काय फाइंड आउट करायचं, फाइंड द डिस्टन्स कव्हर्ड, म्हणजे x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. म्हणजे व्हेरिएबल सेपरेबल मेथडनं सॉल्व्ह करतोय पहिला आणि x ची व्हॅल्यू फाइंड आउट करून घेतोय. हा डिवाइड द dx इक्वेशनच्या दुसऱ्या साईडला घेतला तर मल्टिपल जाईल, म्हणजे dx इक्वल्स टू टी स्क्वेअर मायनस 6t प्लस 7 या पूर्ण टर्मला मल्टिप्लाय बाय dt होणार. आता व्हेरिएबल सेपरेबल मेथड म्हणजे काय म्हणतोय आपण, x च्या जितक्या टर्म आहेत त्या dx कळ आणि t च्या जितक्या टर्म आहेत त्या dt कळ आहेतच. x ची कोणती टर्म नाही म्हणजे 1 आहे इथं. आता दोन्ही साईडचा इंटिग्रेशन घेतला, टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड, dx चा इंटिग्रेशन इक्वल्स टू टी स्क्वेअर मायनस 6t प्लस 7 चा इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू t. आता इथे 3 टर्म आहेत, तिन्ही टर्मचा इंटिग्रेशन सेपरेट घेतो, टी स्क्वेअरचं सेपरेट, मायनस 6t सेपरेट, प्लस 7 चा सेपरेट विथ रिस्पेक्ट टू t. आता इथे एक्स रेस टू n फॉर्म्युला आहे, त्याआधी इथं कॉन्स्टंट 6 बाहेर घेतला, हा 7 कॉन्स्टंट टर्म बाहेर घेतोय, म्हणजे इंटिग्रेशन ऑफ dx ॲज इट इज इक्वल्स टू टी स्क्वेअरचा इंटिग्रेशन मायनस 6 कॉन्स्टंट टर्म बाहेर घेतला, टी चा इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू टी प्लस 7 कॉन्स्टंट घेतला, काही म्हणजे 1 असणार आहे इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू टी. इथं काय, टी स्क्वेअरचा टी पहिला 1 चा इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे एक्स इक्वल टू टी स्क्वेअरचा टी क्यूब डिवायडेड बाय 3 एक्स रेस टू n फॉर्म्युला अप्लाय केला, म्हणजे 2 प्लस 1 डिवायडेड बाय 2 प्लस 1, मायनस 6 आहे त्याचा, इथं घातांकाला काही नाही म्हणजे 1 प्लस 1 डिवायडेड बाय 1 प्लस 1 म्हणजे टी स्क्वेअर बाय 2 प्लस 7 1 चा विथ रिस्पेक्ट टू टी म्हणजे टी, आणि सगळ्या फॉर्म्युल्यातला सी जो आहे तो कॉन्स्टंट इथं लिहिला, सिंपल फॉर्म्युला अप्लाय केले. आता काय, इनिशियली व्हॅल्यू दिलेली आहे, एक्स ची व्हॅल्यू एक्स इक्वल्स टू टी क्यूब अपॉन 3, इथं 2 न भाग जाईल म्हणजे 3t स्क्वेअर प्लस 7t प्लस सी. आता इनिशियली काय म्हटलंय, एक्स ची व्हॅल्यू 0 म्हटलेली आणि टी ची व्हॅल्यू 0 म्हटलेली, ती व्हॅल्यू पुटअप करतोय, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू 0 पुटअप केला आणि टी ची व्हॅल्यू 0 पुटअप केला, म्हणजे जिथे जिथे एक्स आहे तिथे 0 आणि टी ची व्हॅल्यू 0, म्हणजे ही 0 अपॉन एनिथिंग म्हणजे पहिली टर्म 0 झाली, सेकंड टर्म 0 मल्टिप्लाय बाय एनिथिंग म्हणजे 0, ही टर्म 0 झाली, राहणार काय सी. या पूर्ण टर्म 0 झाल्यात म्हणजे फक्त सी राहणार, सी ची व्हॅल्यू काय होईल 0. ती या इक्वेशन मध्ये पुटअप करतोय, वरच्या इक्वेशन मध्ये कुठं, फॉर एक्स इक्वल्स टू टी क्यूब अपॉन 3 मायनस 3t स्क्वेअर प्लस 7t, टी ची व्हॅल्यू 0 झाली, सी ची व्हॅल्यू 0 झाली,
म्हणजे सी काढून टाकला. म्हणजे एक्सची इक्वेशन काय होईल, टी क्यूब अपॉन 3 मायनस 3t² प्लस 7t. सी ची व्हॅल्यू 0 आहे. आता काय म्हटलं आपल्याला, फाइंड द डिस्टन्स, म्हणजे एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. कधी, इन 3 सेकंड, म्हणजे टी ची व्हॅल्यू, टाइम दिलेला आहे. टाइम म्हणजे काय, टी ची व्हॅल्यू दिलेली आहे. डिस्टन्स कवर्ड इन 3 सेकंड आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. कधी, टी ची व्हॅल्यू 3 सेकंड असताना, 3 सेकंड असताना. म्हणजे टी ची व्हॅल्यू 3 पुटअप केला. therefore x equals to 3 cube divided by 3 minus 3 t चा स्क्वेअर म्हणजे 3 चा स्क्वेअर प्लस 7 t ची व्हॅल्यू 3. therefore x equals to किती, 3. समजलं. म्हणजे काय दिलेलं होतं आपल्याला, व्हॉट इज गिवन दॅट, व्हेलॉसिटी दिलेली होती, त्याला आपण dx अपॉन dt लिहिला, त्यातून x ची व्हॅल्यू फाइंड आउट केला. इनिशियल कंडिशन x ची व्हॅल्यू 0, t ची व्हॅल्यू 0 दिलेली होती, पुटअप केला म्हणजे c ची व्हॅल्यू 0 भेटली. therefore x ची रिलेशन जो आहे तो लिहिला आणि त्यामध्ये डिस्टन्स कवर्ड इन 3 सेकंड म्हणजे टी ची व्हॅल्यू 3 दिलेली होती, ती पुटअप केला म्हणजे डिस्टन्स भेटेल आपल्याला. डिस्टन्सला आपण x म्हणतोय. therefore x equals to 3. नेक्स्ट, if L into di upon dt equals to 30 sin 10 pi t, find I in terms of t. Given that L equals to 2 and I equal to 0 at t equal to 0. पहिला ज्या टर्म दिले ते ऍज इट इज लिहून देतोय. L di upon dt equals to 30 sin 10 pi t दिलेला आहे. आणि काय फाइंड आउट करायचं आपल्याला, आय फाइंड आउट करायचं आहे इन टर्म्स ऑफ टी. आय जो आहे तो टीच्या फॉर्म मध्ये फाइंड आउट करायचा आहे. आणि काय काय दिलेलं आहे, एल ची व्हॅल्यू 2 दिलेली आहे, आय ची व्हॅल्यू 0 कधी, टी ची व्हॅल्यू 0 असताना, ही कंडिशन दिलेली आहे. पहिला दिलेले एक्झाम्पल व्हेरिएबल सेपरेबल मेथड फॉर्म मध्ये सॉल्व्ह करून घेतोय आणि आय ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया पहिला. म्हणजे हा काय, एल डी आय ॲज इट इज डिवाइड द dt त्याला येता मल्टिपलला जाईल. म्हणजे दोन व्हेरिएबल आहेत, एक आय एक टी, इक्वेशनच्या दोन्ही डिफरंट साईडला झाले. आता ही पूर्ण टी ची टर्म आहे, त्याच्यामुळे टी ॲज इट इज, आय ची टर्म कुठली नाही, त्यामुळे आय इथंच ठेवला आणि दोन्ही साईडचा इंटिग्रेशन घेतला. इंटिग्रेटिंग बोथ साइड, इंटिग्रेशन ऑफ एल डी आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 30 साइन 10 पाय टी विथ रिस्पेक्ट टू टी. आता इथे चल काय, आय म्हणजे एल कॉन्स्टंट आहे, एल इंटिग्रेशनच्या बाहेर घेतला, राहणार डी आय इक्वल्स टू, इथे 30 कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर घेतला, राहणार साइन 10 पाय टी. आता इथे काही 1 असणार, 1चा इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू आय म्हणजे आय म्हणजे एल आय झाला, इक्वल्स टू 30 ॲज इट इज साइन ऑफ फंक्शन, इथं 10 पाय टी म्हणजे फंक्शन आहे, व्हेरिएबल टी आहे, टीच्या ऐवजी 10 पाय टी आलेला म्हणजे फंक्शन. साइन ऑफ फंक्शनचा इंटिग्रेशन मायनस कॉस ऑफ फंक्शन इंटू 1 अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन विथ रिस्पेक्ट टू टी, कारण व्हेरिएबल टी आहे आपला, प्लस सी, दोघातला सी लिहिला. therefore एल आय ॲज इट इज इथे मल्टिप्लाय करतोय, हा 30 ॲज इट इज मायनस कॉस 10 पाय टी, इथं 10 पाय कॉन्स्टंट टर्म आहे, डेडूच्या बाहेर घेतला, राहणार डेडूच्या आत फक्त टी. म्हणजेच काय, एल आय इक्वल्स टू 30 मायनस कॉस पाय टी ॲज इट इज 10 पाय ॲज इट इज, आणि टीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी म्हणजे 1 प्लस सी ॲज इट इज ठेवला. म्हणजे इथं काय होईल, एल आय इक्वल्स टू, या पूर्ण टर्म मल्टिप्लाय करून घेतोय, मायनस 30 कॉस पाय टी डिवायडेड बाय 10 पाय इंटू 1 म्हणजे 10 पाय, इथं 30/10 भाग जाईल म्हणजे 3 राहणार, बरोबर. फक्त डिवाइडला पाय इंटू 1 म्हणजे पाय राहणार, इथं भाग जाईल 30/10 म्हणजे 3 होणार, 3 कॉस 10 पाय टी आणि हा मायनस साइन पुढे दिला आणि डिवाइडचा पाय ॲज इट इज, इथं 10 भाग गेलाय, प्लस सी ॲज इट इज ठेवला. इथे 30/10 म्हणजे 3 मायनस साइन पुढे दिलाय, कॉस पाय टी भागिले पाय प्लस सी. आता इथून आपल्याला कंडिशन दिली आहे, काय, आपल्याला आय ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची इन टर्म्स ऑफ टी आणि एल ची व्हॅल्यू 2 दिलेली आहे. आता पहिला सी ची व्हॅल्यू फाइंड आउट करून घेतोय बाय कंडिशन, आय इक्वल टू 0 दिलेला आहे आणि टी ची व्हॅल्यू 0 दिलेली आहे. इथे पुटअप करतो, आय ची व्हॅल्यू 0, टी ची व्हॅल्यू 0 पुटअप केला म्हणजे सी ची व्हॅल्यू भेटेल आपल्याला. आय ची व्हॅल्यू 0 पुटअप केला इक्वल्स टू मायनस 3 कॉस, टी ची व्हॅल्यू 0 आहे म्हणजे 0 इंटू एनिथिंग म्हणजे 0 होऊन जाईल, डिवायडेड बाय पाय प्लस सी, म्हणजे कॉस 0 किती 1 ना, therefore एल इंटू 0 म्हणजे 0 इक्वल्स टू मायनस कॉस 0 1 आहे, 1 ला 3 ने मल्टिप्लाय म्हणजे 3 डिवायडेड बाय पाय प्लस सी.
आता हा मायनस इक्वेशनच्या दुसऱ्या साईडला घेतला तर प्लस होऊन जाईल, म्हणजे सीची व्हॅल्यू भेटेल. सीची व्हॅल्यू काय 3 डिवायडेड बाय पाय, ती वरच्या इक्वेशन मध्ये पुटअप करतो. फॉर एल आय इक्वल्स टू -3 cos 10 पाय टी डिवायडेड बाय पाय प्लस सीची व्हॅल्यू किती आहे 3 पाय पुटअप केला. आता एल ची व्हॅल्यू दिलेली आपल्याला, एल ची व्हॅल्यू किती आहे 2 म्हटलेलं आहे. आपल्याला आय ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, एल ची व्हॅल्यू पुटअप केला 2, आणि दोन्ही टर्मला, फर्स्ट टर्मला आणि या सेकंड टर्मला 3 पाय कॉमन दिसतोय, तो साइड बाय साइड कॉमन घेतोय. एल ची व्हॅल्यू 2 पुटअप केला 2i इक्वल्स टू 3 डिवायडेड बाय पाय, पहिल्या टर्म मधून कॉमन घेतला -cos 10 पाय टी राहणार, प्लस इथून 3 पाय कॉमन घेतला म्हणजे 1 राहणार, आणि एल ची व्हॅल्यू 2 पुटअप केलाय. आता आपल्याला फक्त आय ची व्हॅल्यू पाहिजे, म्हणजे हा मल्टिप्लायचा 2 या साईडला घेतला तर डिवाइडला जाईल, म्हणजे 3/2 पाय होऊन जाईल तो. फॉर आय इक्वल्स टू 3, हा 2 या साईडला घेतला डिवाइडला, पायला मल्टिप्लायला घेतला, इंटू ब्रॅकेट -10 पाय टी प्लस 1, आणि हेच आपल्याला फाइंड आउट करायचं. काय फाइंड आय इन टर्म्स ऑफ टी, आय ची व्हॅल्यू टीच्या फॉर्म मध्ये फाइंड आउट करायची. इथं टी आहे, फॉर आय इक्वल्स टू येणार आन्सर, दॅट इज फायनल. And last, resistance of 100 ohm and inductance of 0.1 henries are connected in series with a battery of 20 volts. Find the current in circuit at any instant if the relation between L, R and E is L di upon dt प्लस आर आय इक्वल्स टू ई. रिलेशन जो दिलेला तो पहिले लिहिला, इक्वेशन आपली एल डी आय अपॉन डी टी प्लस आर आय इक्वल्स टू ई, ही इक्वेशन दिलेली आहे. आता रेजिस्टन्स म्हणजे आर दिलेला आहे, बरोबर ना, रेजिस्टन्सला नोटिसला आपण आर म्हणतोय. इंडक्टन्स 0.1 दिलेलं आहे, आणि बॅटरीचं व्होल्ट दिलेलं आहे 20 व्होल्ट. आणि काय फाइंड आउट करायचं आहे, करंट इन सर्किट, आपल्याला आय ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, करंट फाइंड आउट करायचं आहे. आणि त्याचं रिलेशन दिलेलं आहे एल डी आय अपॉन डी टी इक्वल्स प्लस आर आय इक्वल्स टू ई. पहिला दिलेली जी इक्वेशन आहे ती सॉल्व्ह करतोय, म्हणजे दिलेली इक्वेशन जी आहे ती लिनियर डिफरन्शियल इक्वेशन, कालचं एक्झाम्पल बघितलं असं आपण, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन दिलेली आहे, dy अपॉन dx प्लस पी वाय इक्वल्स टू क्यू या फॉर्म मध्ये दिलेली आहे. तिथून आपल्याला इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट करायचं आहे आणि जनरल सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी काय, डेरिव्हेटिव्हच्या टर्मला मल्टिप्लाय बाय 1 लागतोय, म्हणजे एल नको आहे, त्यामुळे एल ना दोन्ही साईडने डिवाइड केला, पहिल्या टर्मला डिवाइड केला एल अपॉन एल म्हणजे 1 होणार, म्हणजे पहिली टर्म डी आय अपॉन डी टी प्लस आर ला एल ने डिवाइड केला आय इक्वल्स टू ई अपॉन एल, दोन्ही साईडला एल ने डिवाइड केला, dy अपॉन dx प्लस पी वाय इक्वल्स टू क्यू. फॉर्म्युल्यात फक्त चेंज करायचं काय, y च्या ऐवजी आय आणि x च्या ऐवजी टी. इंटिग्रेटिंग फॅक्टर आणि जनरल सोल्युशनच्या फॉर्म्युल्यात चेंज करतोय आपण. स्टँडर्ड फॉर्मवर कम्पेअर केला तर p ची व्हॅल्यू r अपॉन एल, आय ला मल्टिप्लाय म्हणजे y च्या ठिकाणी आय आलेला आहे, बरोबर. dy अपॉन dx म्हणजे y म्हणजे आय इथं आहे स्टँडर्ड फॉर्म मधला, p ची व्हॅल्यू r अपॉन एल इक्वल्स टू q म्हणजे e अपॉन एल. Therefore, इंटिग्रेटिंग फॅक्टर काय, इंटिग्रेशन ई रेस टू इंटिग्रेशन पी डीएक्स, आता डीएक्स ऐवजी काय dt आहे, पी dt म्हटलं, p ची व्हॅल्यू पुटअप करतो r अपॉन एल. आता r अपॉन एल कॉन्स्टंट टर्म आहे, इंटिग्रेशनच्या बाहेर घेतला, ई रेस टू r अपॉन एल इंटिग्रेशन ऑफ dt काय म्हणजे 1 असणार आहे, आणि 1 चा इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू t म्हणजे t. Therefore, इंटिग्रेटिंग फॅक्टर काय झाला, ई रेस टू r अपॉन एल आणि हा इंटिग्रेशन t. आता जनरल सोल्युशन लिहायचं आपल्याला, जनरल सोल्युशन इज y इंटू आय एफ म्हटलंय, बट y च्या ऐवजी काय इथं आय इंटू आय एफ इक्वल्स टू क्यू इंटू आय एफ विथ रिस्पेक्ट टू टी, विथ रिस्पेक्ट टू एक्स ऐवजी विथ रिस्पेक्ट टू टी आलेला आहे, प्लस सी. फॉर आय एफ ची व्हॅल्यू पुटअप करतोय ई रेस टू आर डिवायडेड बाय एल इंटू टी, आणि क्यू ची व्हॅल्यू ई अपॉन एल. फॉर आय इंटिग्रेटिंग फॅक्टरची व्हॅल्यू इक्वल्स टू क्यू ची व्हॅल्यू इंटिग्रेटिंग फॅक्टरची व्हॅल्यू विथ रिस्पेक्ट टू टी प्लस सी. आता आपल्याला हा इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचं आहे, म्हणजे ई अपॉन एल कॉन्स्टंट टर्म इंटिग्रेशनच्या बाहेर घेतला, बाकीच्या टर्म आहे तशी ठेवल्या.
आता इथे काय ई रेस टू फंक्शनचा इंटिग्रेशन आहे, बरोबर. ई रेस टू फंक्शन इंटू 1 डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. बाकीचे टर्म आहे तशा ठेवलेल्या आहेत. आय ई रेस टू आर टी अपॉन एल इक्वल्स टू ई अपॉन एल. ई रेस टू फंक्शनचा इंटिग्रेशन, ई रेस टू फंक्शन, फंक्शन म्हणजे टीच्या ऐवजी आलेली पूर्ण टर्म, त्याचा डेरिव्हेटिव्ह डिवाइडला घेतला. आर टी डिवायडेड बाय एल, याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी आहे, फंक्शन टी आपला व्हेरिएबल, प्लस सी ॲज इट इज. आता आपल्याला हा डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करायचा आहे. त्यासाठी आर अपॉन एल कॉन्स्टंट टर्म डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेतला, बाकीचे टर्म ॲज इट इज ठेवल्या, फक्त इथं आर अपॉन एल कॉन्स्टंट टर्म बाहेर घेतला. आणि टीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी म्हणजे ही व्हॅल्यू 1 झाली, बाकीचे टर्म ॲज इट इज. आर अपॉन एल टीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी म्हणजे 1. आता काय, आर अपॉन एल मल्टिप्लाय बाय 1 म्हणजे आर अपॉन एल लागणार. हा डिवाइड ते डिवाइड आहे म्हणजे न्यूमरेटरला जाईल, म्हणजे हा उलटून गुणाकार केला तर एल अपॉन आर होईल. हा डिवाइडचा डिवाइड आहे म्हणजे न्यूमरेटरला जाईल 1 ना मल्टिप्लाय एल डिवायडेड बाय आर इंटू 1 म्हणजे आर, एल डिवायडेड बाय आर. बाकीचे टर्म रिमेन ॲज इट इज. जिथे एल डिवायडेड बाय एल कॅन्सल होईल, राहणार काय, ई अपॉन आर राहणार फक्त, तो पहिला लिहितोय. एल डिवायडेड बाय एल कॅन्सल होणार म्हणजे न्यूमरेटरला ई डिवायडेड बाय आर राहणार. बाकीचे टर्म आहेत असे ठेवलेत, ई अपॉन आर राहणार आणि बाकीची टर्म आहे तशी. फक्त डेरिव्हेटिव्हचा पार्ट एक्सपांड करतोय आणि ज्या कॅन्सल होतील त्या टर्म कॅन्सल केल्या, बाकीच्या टर्म आपण आहे तसं लिहितोय, बाकीचं काही करत नाही. ही झाली इक्वेशन. आता काय आपल्याला इनिशियली, बरोबर ना, फाइंड द करंट ॲट एनी इन्स्टंट म्हटलंय, पण इनिशियल काय असणार आहे, टीची व्हॅल्यू 0 असणार आहे आणि आयची व्हॅल्यू 0 असणार आहे. म्हणजे इनिशियली काय, टी म्हणजे इनिशियल म्हणजे टाइम ॲट इन्स्टंट, टीची व्हॅल्यू 0 असणार आहे म्हणजे आयची व्हॅल्यू सुद्धा 0 असणार आहे. ती व्हॅल्यू पुटअप करतोय, आयची व्हॅल्यू 0 पुटअप करतोय आणि टीची व्हॅल्यू 0 पुटअप करतोय. म्हणजे 0 ई रेस टू आर डिवायडेड बाय एल, टीची व्हॅल्यू 0 इक्वल्स टू ई अपॉन आर ई रेस टू आर अपॉन एल, टीची व्हॅल्यू 0 प्लस सी, म्हणजे 0 मल्टिप्लाय बाय 0, ही पूर्ण टर्म 0 होईल. ई रेस टू 0 ला मल्टिप्लाय बाय काही केला 0, ई रेस टू 0 म्हणजे 1, एनिथिंग रेस टू 0 म्हणजे 1, म्हणजे ई रेस टू 1 असणार आहे इथं. एनिथिंग रेस टू 0 इक्वल्स टू 1 म्हणजे ही पूर्ण व्हॅल्यू 1 झाली ना. ई रेस टू 0 म्हणजे 1 म्हणजे राहणार काय, ई अपॉन आर प्लस सी आणि या साईडला 0 म्हणजे सी ची व्हॅल्यू भेटेल आपल्याला काय, ई डिवायडेड बाय आर. इक्वेशनच्या दुसऱ्या साईडला घेतला तर प्लस मायनस होऊन जाईल, सी ची व्हॅल्यू भेटेल. ती वरच्या इक्वेशन मध्ये कुठं, इथं पुटअप करतोय सी ची व्हॅल्यू, म्हणजे आय ई रेस टू आर अपॉन एल टी इक्वल्स टू ई अपॉन आर ई रेस टू आर अपॉन एल टी प्लस सी ची व्हॅल्यू काय, मायनस ई अपॉन आर. त्या इक्वेशनला पुटअप केली. आता इथून ई अपॉन आर आपल्याला कॉमन घेता येईल दोन्ही टर्म मधून, आणि आय ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची ना आपल्याला. त्याआधी काय करतोय, हा ई रेस टू आर अपॉन एल मल्टिप्लाय बाय टी जो आहे इक्वेशनची यासला घेतोय कॉमन घेण्याच्या आधी, डिवाइडला घेतला म्हणजे दोन्ही टर्मला डिवाइडला जाणार, म्हणजे पहिल्या टर्मला डिवाइड केला, दुसऱ्या टर्मला सुद्धा डिवाइड केला, म्हणजे ते सेम टर्म कॅन्सल होईल. काय राहणार, ई अपॉन आर बरोबर मायनस ई अपॉन आर, आणि हा डिवाइडला आहे, न्यूमरेटरला घेताना प्लस मायनस होऊन जाईल, मायनस आर अपॉन एल टी. आता ई अपॉन आर कॉमन घेऊ शकतो दोन्ही टर्म मधून. पहिल्या टर्म मधून ई अपॉन आर कॉमन घेतला राहणार 1, दुसऱ्या टर्म मधून कॉमन घेतला तर काय राहणार, ई रेस टू मायनस आर टी अपॉन एल, दॅट इज आय इक्वल्स टू ई अपॉन आर 1 मायनस ई रेस टू मायनस आर टी डिवायडेड बाय एल. आता काय काय दिलेलं आहे बघा आपल्याला, आर ची व्हॅल्यू 100 दिलेली होती आपल्याला क्वेश्चन मध्ये, एल ची व्हॅल्यू इंडक्टन्स 0.1 दिलंय आणि ई ची व्हॅल्यू 20 व्होल्ट दिलेली आहे, बरोबर. आर ची व्हॅल्यू 100 दिलेली आहे, रेजिस्टन्स 100 म्हटलेलं आहे, इंडक्टन्स एल 0.1 दिलंय आणि करंट ई 20 व्होल्ट दिलंय. सगळ्या व्हॅल्यू आलेल्या आन्सर मध्ये पुटअप करतोय. आर ची व्हॅल्यू 100 पुटअप करतोय जिथे जिथे आर आहे, एल ची व्हॅल्यू 0.1 पुटअप केला आणि ई ची व्हॅल्यू 20 पुटअप केला, देअरफॉर आय ची व्हॅल्यू भेटेल आपल्याला, देअरफॉर आय इक्वल्स टू करंट भेटणार, ई ची व्हॅल्यू डिवायडेड बाय आर ची व्हॅल्यू ब्रॅकेट 1 मायनस ई रेस टू मायनस आर ची व्हॅल्यू डिवायडेड बाय एल ची व्हॅल्यू आणि टी आहे तसा, म्हणजे काय भेटेल 20 भागिले 100 म्हणजे 0.2, 1 मायनस ई रेस टू मायनस 100 भागिले 0.1 म्हणजे 1000 टी, दॅट इज आय. आणि हाच आपल्याला फाइंड आउट करायचा होता.
क्लिअर आहे, कळालं काय?